नमस्कार. महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी तसेच इतर लाभार्थ्यांसाठी अचानक आपण खुशखबर जी आहे तर ती घेऊन आलेलो आहोत. आत्ताच 4:05 जे आहे तर ते IBPS क्षमा असावी ABPS मार्फत म्हणजेच आपल्या संजय गांधी निराधार योजनेमार्फत तुमच्या खात्यामध्ये ₹2500 जमा करण्यात आलेले आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. तुमच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेले आहे. कोणत्या महिन्याचे अनुदान आहे तसेच अनुदान आता अचानक का आले आहे या सर्व विषयांवर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. एवढंच नव्हे तर जे आहे तर ते कुठल्या तालुक्याला हे पैसे आले आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, महत्त्वाची बातमी ही आहे की जून महिन्याचे अनुदान जे आहे तर ते आता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. जून महिन्याचे पैसे मे महिन्याच्या 29 तारखेलाच तुमच्या खात्यामध्ये वितरित झालेले आहे आणि हे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अत्यंत एक दिलासादायक बातमी आहे. इकडे इतर लाभार्थ्यांना 2 ते 3 महिन्याचे पैसे मिळत नाही आणि दुसरीकडे दिव्यांग लाभार्थ्यांना मात्र रेग्युलरली आता पैसे मिळायला लागलेले आहे. तर याविषयी मला देखील खूप आनंद होतो आहे, कारण तुम्ही नेहमी फोन करून विचारत असता. तर बघा, आता कोणकोणत्या तालुक्यामध्ये हे पैसे मिळालेले आहे हे आपण जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्हाला देखील पैसे आले असतील तर नक्की तुमच्या तालुक्याचं नाव कमेंट करायला विसरू नका. जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा आणि काही अडचण असल्यास आपल्या 94 23 39 37 61 या नंबरला तुम्ही व्हॉट्सॲप देखील करू शकता. तर बघा, आजचा पहिला तालुका आहे तो म्हणजेच बाबुळगाव या तालुक्यामध्ये जे आहे तर ते अनुदान आलेले आहे. राळेगाव या देखील तालुक्यामध्ये आता अनुदान आलेले आहे. शिंदेवाई तालुक्यामध्ये देखील अनुदान आलेले आहे, ही माहिती मिळते आहे. वैभववाडी या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे. त्याचबरोबर कसारा या देखील तालुक्यामध्ये अनुदान आत्ताच जमा झालेले आहे अशी माहिती मिळते आहे. याचबरोबर रामपूर या देखील विभागामध्ये अनुदान जे आहे तर ते आलेले आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पुढील देखील तालुका आहे हवेली, नाशिक या विभागामध्ये देखील अनुदान जमा झालेले आहे. हवेली पुणे या देखील तालुक्यामध्ये आता अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहेत. अंजनगाव सुरजी या देखील तालुक्यामध्ये पैसे आलेले आहेत अशी माहिती लाभार्थ्यांकडून मिळालेली आहे. त्याचबरोबर पुढील तालुका आहे वणी या देखील तालुक्यामध्ये यवतमाळ विभागातील वणी येथे देखील अनुदान जमा झालेले आहे. सोनेगाव या देखील तालुक्यामध्ये अनुदान जमा झालेले आहे. औंढा या देखील तालुक्यामध्ये आता अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे अशी माहिती औंढा प्रशासन तसेच लाभार्थ्यांकडून देखील कन्फर्म मिळालेली आहे. एवढंच नव्हे तर इतर देखील तालुक्यांची माहिती आहेत. त्याआधी जर तुमचा तालुका यामध्ये आला नसेल तर ते नक्की कमेंट करा. काही प्रश्न किंवा शंका असल्यास 94 23 39 37 61 या नंबरवर व्हॉट्सॲप करा. चला, दापोली या देखील तालुक्यामध्ये आता अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे. एवढंच नव्हे तर बाबुळगाव त्याचबरोबर जे आहे तर ते चाळीसगाव या दोन्ही विभागामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे. हिम्मतनगर या देखील तालुक्यामध्ये आता अनुदान जमा झालेले आहे अशी माहिती मिळते आहे. त्याचबरोबर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. सिरोंचा या देखील तालुक्यामध्ये गडचिरोली विभागामध्ये अनुदान जमा झालेले आहे. चंद्रपूर विभागातील चिमूर या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेलं आहे. विदर्भातील जे आहे तर ते वर्धा विभागामध्ये वर्धा ज्यांचा तालुका आहे, जिल्हा आणि तालुका वर्धा ज्यांचा आहे त्यांना देखील अनुदान आता इथे जमा झाल्याची माहिती माझ्याकडे शो होत आहे. त्यानंतर डहाणू अहिल्यानगर विभागातील देखील काही तालुक्यांमध्ये अनुदान जमा झालेले आहेत. त्याआधी डहाणू तालुक्याचं नाव पुढे येते आहे. वसई आणि विरार या देखील दोन्ही विभागाला अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेलं आहे. डहाणू आणि पालघर शहर आणि पालघर ग्रामीण या दोन्ही विभागाचं नाव जे आहे तर ते पुढे येते आहे. काही अहिल्यानगर विभागातील देखील तालुक्यांची यादी माझ्यापुढे शो होती आहे, ज्यामध्ये श्रीरामपूर तसेच श्रीगोंदा या 2 तालुक्याचं नाव सध्या जे आहे तर ते पुढे येत आहे.
पुढे देखील अकोले तालुक्याचं नाव इथे स्क्रीनवरती शो होत आहे. अकोले या देखील तालुक्यामध्ये आत्ताच अनुदान जमा झालेलं आहे. एवढंच नव्हे तर इथे आणखी तालुके आहेत. संगमनेर या देखील तालुक्याचं नाव अहिल्यानगर विभागामध्ये आता माझ्या पुढे शो होत आहे. म्हणजे अहिल्यानगरमधील संगमनेर येथे देखील अनुदान जमा झालेलं आहे. त्याचबरोबर पुढील देखील तालुके अत्यंत महत्त्वाचे आहेत. पेन तालुक्यामध्ये देखील अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेलं आहे. कर्जत तालुका आहे. रायगड विभागातील कर्जत या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेलं आहे. त्याचबरोबर रायगड शहर यामध्ये देखील आता अनुदान जमा करण्यात आलेलं आहे. पुढे देखील काही तालुक्यांची नावे आहेत जी आपण जाणून घेऊया. खुलताबाद या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेलं आहे. पैठण या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथील चिखलठाणा आणि इतर विभागामध्ये देखील अनुदान जमा झाल्याची माहिती मिळते आहे. संभाजीनगर पूर्व आणि संभाजीनगर पश्चिम या दोन्ही विभागामध्ये देखील अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती यशस्वीरित्या जे आहे तर ते जमा झाल्याची माहिती माझ्याकडे शो होत आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेलं आहे. एवढंच नव्हे तर गंगापूर या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. त्याचबरोबर वैजापूर या देखील तालुक्याला रोटेगाव असं काहीतरी नाव शो होत आहे. तर येथे देखील अनुदान जे आहे तर ते आता जमा झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर इतर देखील तालुक्यांची माहिती आपल्या स्क्रीनवरती शो होत आहे. ती माहिती जाणून घेण्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल आणि आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर ही माहिती इतर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये किंवा 94 23 39 37 61 या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही ते व्हॉट्सॲप करू शकता. पुढील तालुका आहे तो म्हणजेच अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे. तो तालुका म्हणजेच हातकणंगले येथे देखील अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेलं आहे. पुढील तालुका आपण जाणून घेऊया. सांगली विभागातील पलूज या देखील तालुक्याचा नंबर आता लागलेला आहे. पलूजमध्ये अनुदान जमा झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर गडचिरोली विभागातील भामरागड या देखील तालुक्याची माहिती माझ्या स्क्रीनवरती शो होते आहे. याला देखील अनुदान म्हणजे या तालुक्यातील लाभार्थ्यांना देखील अनुदान आता मिळालेले आहे. त्याचबरोबर पुढील देखील काही तालुक्यांची यादी आता आपण जाणून घेऊया. देवगाव राजा या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेलं आहे. त्याचबरोबर चिखली या देखील तालुक्यामध्ये बुलढाणा शहर तसेच बुलढाणा ग्रामीण व बुलढाणा येथील चिखली या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. मात्र यावेळेस खामगाव या तालुक्याची माहिती अद्याप अपडेट झालेली नाही आहे. जर माहिती आली तर नक्कीच आपण सांगण्याचा प्रयत्न करूया. लोणार तालुक्याला देखील या विभागामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. त्याचबरोबर नंदुरा या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेलं आहे. संगमपूर या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. त्याचबरोबर शिर्डी विदर्भाचं पंढरपूर असं म्हटलं जातं तर काय म्हणतात त्याला शेगाव या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेलं आहे. त्याचबरोबर याच विभागातील पुढील जो तालुका आहे तो सिंदखेड राजा या देखील तालुक्याला यशस्वीरित्या अनुदान जे आहे तर ते आत्ताच जमा झालेलं आहे. या व्यतिरिक्त इतर देखील तालुक्यांची माहिती माझ्यापुढे शो होते आहे. ती माहिती जाणून घेण्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. पुढील देखील तालुके अत्यंत महत्त्वाचे आहे. अंबळनेर तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. बंडगा या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. बोधड तालुक्याला देखील बोधवड या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. पाचोरा या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते यशस्वीरित्या जमा झालेलं आहे अशी माहिती मिळते आहे. एरंडेला या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे. जामनेर या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे. आणि हे सर्व जे तालुके आहेत तर हे खास करून जे आहे तर ते जळगाव या देखील या जिल्ह्यातील जे आहे तर ते गाव आहेत म्हणजेच तालुके आहेत. ठीक आहे.
पुढील आपण तालुके जाणून घेऊया. भिवापूर, नागपूर विभागातील भिवापूर येथे अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे अशी माहिती मिळते आहे. त्याचबरोबर या विभागातील अनेक तालुक्यांची नावे जसे की हिंगणा असेल, त्यानंतर कळमेश्वर असेल, त्यानंतर कामठी असेल, त्याचबरोबर काटोल, त्याचबरोबर कुशी या 4 ते 5 तालुक्यांची नावे जे आहे तर ती नागपूर विभागामधून इथे आपल्यापुढे शो होत आहेत. त्याचबरोबर इतर देखील तालुके आहेत ज्याचं नाव आपल्या स्क्रीनवरती अपडेट होत आहेत. मागे आपल्याला जे आहे तर ते चिखली आणि खामगाव याची माहिती नव्हती मिळाली, तर चिखलीची माहिती मिळालेली होती. आता खामगाव या देखील तालुक्याचं नाव जे आहे तर ते अपडेट झालेलं आहे. ठीक आहे, चिखलीचं आपण नाव सांगितलं, पण खामगावला देखील आता अनुदान आलेलं आहे. पुढे देखील काही माहिती अपडेट होत आहेत. ती माहिती जाणून घेण्याआधी जर आपल्याला ही माहिती आवडत असेल तर महाराष्ट्रातील तमाम लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवायला विसरू नका. आणि जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.